पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण पुण्यामध्ये आज संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद राहणार आहेत। पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलेला आहे। पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांवर पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांना हल्ले होत आहेत आणि आता त्याच पार्श्वभूमीवर याच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे कळतंय। पुण्यामध्ये 7 दिवसात कर्मचाऱ्यांवर 3 हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत। आपल्यासोबत अक्षय बडवे पुण्यातून जोडले गेलेत। अक्षय, पुण्यामध्ये पेट्रोल पंपावर हल्ले होत आहेत असे कळतंय, नेमके कोणाकडून हे हल्ले होत आहेत त्याबद्दल काही तपास झालेला आहे का? गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार सातत्याने घडतात आणि याचे सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेत आणि याचाच निषेधार्थ आज ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोसिएशन कडून आज पुण्यात संध्याकाळी 7 नंतर जे पेट्रोल पंपावरची पेट्रोल आणि डिझेलची विक्री आहे ती बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। तत्पूर्वी आज पुणे पोलीस आयुक्त यांची देखील ते भेट घेणार आहेत आणि त्यावर लवकरात लवकर उपाययोजना काढा आणि या सगळ्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करा अशी या पेट्रोल डीलर असोसिएशनची मागणी आहे। पण अत्यंत महत्त्वाची अपडेट ही म्हणावी लागेल की संध्याकाळी 7 नंतर पुणेकरांना पेट्रोल जे आहे ते मिळणार नाहीये, त्यामुळे दुपारपासूनच आज अनेक पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की पुण्यामध्ये आता प्रशासनाने कडक निर्णय घेतलेला आहे की पेट्रोल आणि डिझेल विक्रेते काही काळ बंद ठेवणार आहेत, तेव्हा गाड्या आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो।